सर्वांना आवाज येतोय? सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय का? सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय का? व्हिडिओ व्यवस्थित आहे? In our previous lecture, we have discussed some of the problems, unsolved problems of oscillation. Today, we are going to discuss a new concept, which is simple pendulum. Okay. Uh, in very first beginning of this chapter, we have started with the term SHM. Okay. In this chapter, we are discussing about simple harmonic motion. आणि आपण चॅप्टरच्या सुरुवातीलाच सिंपल हार्मोनिक मोशनला आपण दोन भागामध्ये डिवाइड केलं होतं, दोन भागामध्ये रिझॉल्व केलं होतं. एकामध्ये आपण डिस्कस केलं होतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन जे आपण आतापर्यंत डिस्कस केली एसएचएम. आणि दुसरा आपण डिस्कस केलं, आता डिस्कस करणार आहे ते म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो सरळ रेषेमध्ये टू अँड फ्रो मोशन करतो. ओके. जसे की आपली शिलाई मशीनची लीडर असेल, इट परफॉर्म ए लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तुमच्या गाडीचं इंजिनचं पिस्टन असेल, इट परफॉर्म लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. Now today we are going to discuss about a angular simple harmonic motion. An example of angular simple harmonic motion is a simple pendulum. तुमच्या घड्याळाच्या सेकंदाचा काटा, सॉरी पेंडुलम, हा काय करतो? टू अँड फ्रो मोशन करतो. पण इथे जे डिस्प्लेसमेंट होतं त्या पार्टिकलचं, ते कोणतं डिस्प्लेसमेंट होतं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं. ठीक आहे. आणि इथे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे? लिनियर. म्हणून या मोशनला आपण म्हणलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, आणि अशा मोशनला आपण म्हणलं अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचं एक एक्झाम्पल आपण पाहणार, सिंपल पेंडुलम. ओके. तर आपण सिंपल पेंडुलम डिस्कस करू. तर सिंपल पेंडुलम म्हणजे, ठीक आहे, आपण या सर्क्युलर मोशन चॅप्टर मध्ये या अगोदर कोनिकल पेंडुलम पाहिला होता. ओके. कोनिकल पेंडुलम मध्ये काय होतं? एक हेवी मास आपण एका वेटलेस, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्सिबल स्ट्रिंगने आपण लटकवलेलं होतं, आणि तो हेवी मास हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतो, आणि ती जी स्ट्रिंग आहे ती कोणती मोशन करते? कोनिकल कोन तयार करते. तर त्या पेंडुलमला आपण काय नाव दिलं? तर कोनिकल पेंडुलम. तर इथे पण आपण काय करणार आहे? एक प्रॅक्टिकल पेंडुलम काय आहे, प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम काय आहे ते पाहू आपण अगोदर. इथे पण आपण एक हेवी पार्टिकल, दिस इज कॉल्ड पार्टिकल. एक हेवी पार्टिकल is suspended by, त्याला आपण लटकवले by a weightless inextensible. weightless म्हणजे वजनाला खूप हलकी, inextensible म्हणजे जर तिच्यावर आपण फोर्स अप्लाय केला तर तिच्या लेंथ मध्ये कसलाही बदल होत नाही अशी. आणि फ्लेक्सिबल म्हणजे कुणीकडेही बेंड होऊ शकेल अशी एका स्ट्रिंग आपण हा हेवी पार्टिकल लटकवलेला आहे. ओके. आणि त्यालाच आपण काय म्हणलेले? सिंपल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलम पण एक प्रकारचा सिंपल पेंडुलम असतो, फक्त त्यामध्ये होतं काय? हा जो हेवी पार्टिकल आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतो, आणि स्ट्रिंग काय करते? कोन मध्ये. ठीक आहे. सो कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम, but only difference is that this heavy ball or heavy particle perform a circular motion, and a cone string produce a cone like structure. Okay. तर सिंपल पेंडुलम मध्ये या ठिकाणी या पेंडुलमला आपण काय म्हणू? आयडियल सिंपल पेंडुलम. दिस इज कॉल्ड आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम. ठीक आहे. तर आयडियल सिंपल पेंडुलमची डेफिनेशन काय? ए हेवी particle is suspended by
लटकवले आपण एका वेटलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने आपण याला लटकवले. ठीक आहे. आणि याला आपण काय म्हणतो आयडियल सिंपल पेंडुलम. पण लक्ष द्या प्रॅक्टिकली दिस आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल. कोणत्याही पार्टिकलचं मास हे खूप जास्त नसतं कारण की कोणताही पार्टिकल हा हेवी नसतो. पुन्हा ही जी स्ट्रिंग आपण वापरतो तिला काही ना काहीतरी वेट असेलच. ती काही ना काहीतरी प्रमाणामध्ये एक्सटेन्सिबल असते. कोणतीच बॉडी ही परफेक्टली रिजिड नसते. some extent it is extensible, काही प्रमाणामध्ये ती एक्सटेन्सिबल असते आणि it's a proper flexible. पण आयडियल सिंपल पेंडुलम कशाला म्हणायचं आपल्याला की ज्यामध्ये एक पार्टिकल आहे जो एका स्ट्रिंगच्या सहाय्याने लटकवला आहे. जी स्ट्रिंग कशी वेटलेस आहे, एक्सटेन्सिबल आणि फ्लेक्सिबल. अशा पेंडुलमलाच आपण काय म्हणतो आयडियल सिंपल पेंडुलम. बट प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल. तर प्रॅक्टिकली मग काय होतं तर प्रॅक्टिकली आपल्याला काय करावं लागतं की एक बॉब घ्यावा लागतो आपल्याला. एक हेवी मास घ्यावा लागतो. हेवी मास घेतो आपण किंवा स्पियर घेतो आपण. पुस्तकामध्ये स्पियर पण लिहिलेले. ठीक आहे. हेवी स्पियर आपण त्याला नाव दिलेले बॉब. ओके. तर हा हेवी स्पियर आपण सस्पेंड करतो एका वेटलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल म्हणता येणार नाही पण वेटलेस आणि फ्लेक्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने आपण हा हेवी मास किंवा यालाच आपण म्हणतो हेवी स्पियर त्याला आपण लटकवतो आणि या पेंडुलमला आपण काय म्हणतो सिंपल पेंडुलम. ओके. आयडियल सिंपल पेंडुलम याच्यामध्ये हेवी पार्टिकल आपण कन्सिडर करतो. हे पार्टिकल इज सस्पेंडेड बाय वेटलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्सिबल स्ट्रिंग. इट्स कॉल्ड आयडियल सिंपल पेंडुलम. But heavy particle is practically not possible. That's why here we use heavy mass. Heavy sphere चा यूज करतो आपण. त्यालाच आपण काय म्हणतो बॉब म्हणतो आणि तो बॉब आपण लटकवतो एका स्ट्रिंगच्या सहाय्याने जी कशी आहे वेटलेस इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्सिबल. ठीक आहे. So this heavy mass is suspended by a weightless inextensible string with rigid support. Okay. Now दोन डेफिनेशन तुम्हाला कळले असतील. आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय एक हेवी पार्टिकल जेव्हा आपण एका वेटलेस इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने लटकवतो त्याला काय म्हणतो आपण आयडियल सिंपल. पण प्रॅक्टिकली असं पॉसिबल नाही. प्रॅक्टिकली पार्टिकल हा याचं मास हे जास्त नसतं परंतु हेवी नसतो. मग आपल्याला त्याला रिप्लेस करावं लागलं कशाने एका हेवी स्पियरच्या सहाय्याने. एका लोखंडाचा किंवा दगडासारखा एक स्पियर घेतला आपण रिजिड स्पियर घेतला आणि त्याला नाव दिलं आपण बॉब. त्या बॉबला आपण लटकवतोय कशा सहाय्याने एका फ्लेक्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने आपण त्याला इथे लटकवतोय. तर त्यालाच काय म्हणूया आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. तर प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम पॉसिबल आहे. आयडियल सिंपल पेंडुलम पॉसिबल नाही. ठीक आहे. नेक्स्ट ओके. तर आपण इथे काय कन्सिडर करू प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कन्सिडर करणार. आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम मध्ये काय घेणार एक हेवी बॉब घेणार आपण. ओके. ज्याचे की मास किती आहे m आहे. हेवी बॉब इज सस्पेंडेड बाय त्याला आपण लटकवणार आहे कशा सहाय्याने वेटलेस इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने लटकवूया. ओके. आता या स्ट्रिंगची लांबी किती आहे या स्ट्रिंगची लांबी आहे स्मॉल एल. स्ट्रिंगची लांबी किती आहे स्मॉल एल आणि ह्या बॉबची जी रेडियस असेल लक्ष द्या बॉबची जी रेडियस असेल तिला आपण काय म्हणतो स्मॉल आर. ओके. तर इथून या बॉबच्या इथपर्यंतची लांबी स्ट्रिंगची त्याला काय म्हणूया आपण एल आणि त्या पॉइंट पासून ज्या पॉइंटला आपण स्ट्रिंग टाईट केली त्या बॉब सोबत त्या पॉइंट पासून बॉबच्या सेंटर पर्यंतच्या डिस्टन्सला काय म्हणूया आपण स्मॉल आर. रेडियस ऑफ द बॉब. रेडियस ऑफ दिस बॉब. आता टोटल लेंथ किती असेल त्याची टोटल लेंथ होईल या पेंडुलमची टोटल लेंथ किती असेल इट्स सम ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड रेडियस ऑफ ए बॉब. त्या दोघांची बेरीज म्हणजे काय असेल त्या टोटल पेंडुलमची पेंडुलमची लेंथ. ओके. सो नाउ here this bob आता या बॉबवर या ठिकाणी किती फोर्स आपला आहे
तर या ठिकाणी या बॉबवर एक फोर्स आपला होतोय तो म्हणजे कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स which is mg which is in downward direction and another force is the tension force which is directed toward the point of suspension okay या ठिकाणी या बॉबवर दोन फोर्स आपला होतात mg जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या बॉबला मास आहे तर त्यामुळे त्याच्यावर कोणता फोर्स आपला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स and another force is the force due to tension which is directed towards the point of suspension okay या वेट मुळे या स्ट्रिंग मध्ये काय तयार होईल टेन्शन तयार होईल ताण तयार होईल त्याची डायरेक्शन कुठे असेल वर ओके तर या ठिकाणी त्या बॉबवर आपला होणारा ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बॅलन्स केला चाललाय कशाकडून टेन्शन जर आपण टेन्शन इकडे आणलं तर mg t इक्वल्स टू काय 0 म्हणजे या बॉबवर आपला होणारा टोटल फोर्स किती आहे 0 आहे कारण की आपण फोर्सेसची बेरीज केली एक फोर्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे आपला होता दुसरा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस सॉरी एक निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे आपला होता तो दुसरा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस कडे आपला होतोय दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल आहे डायरेक्शन अपोजिट आहे तर दोघांची काय होईल सबट्रॅक्शन आणि दोघांची सबट्रॅक्शन काही 0 ठीक आहे म्हणजे या केस मध्ये या बॉबवर कोणताही फोर्स अप्लाय होत नाही या पोझिशनला आणि ज्या ठिकाणी एखाद्या बॉडीवर आपला होणारा नेट फोर्स 0 असतो त्या पोझिशनला काय म्हणतो आपण इक्विलिब्रियम पोझिशन ही पोझिशन कोणती पोझिशन आहे इक्विलिब्रियम पोझिशन so in this position the net force acting on this bob is becoming 0 त्या पोझिशनला नेट फोर्स आपल्याला काय असतो 0 असतो आपल्याला माहिती आपण डिस्कस केली आहे अगोदर देखील लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तर या पोझिशनला आपण काय म्हणतो इक्विलिब्रियम पोझिशन किंवा हीच पोझिशन कोणती पोझिशन असेल त्याची मीन पोझिशन ओके सो नाव इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का हा थोडस काय होईल माहितीये का माझं थोडं डोकं आहे ना त्यामुळं थोडस मी हळूच सांगतो ओके आणि थोडस चुक होण्याची शक्यता आहे ओके किंवा एखाद्या सुटते शक्यता चुकले काही राहून जाऊ शकत तर इक्विलिब्रियम पोझिशन at which force is equal to 0 and this position is called mean position. आता आपण काय करणार आहे now we displace this bob from its main position. या main position पासून आपण या बॉबला डिस्प्लेस करणार ओके पुट्स एनी पोझिशन हिअर ऑर हिअर कुठे घ्या आपण इकडे निवडल्यास आपल्याकडे इकडे जरा स्पेस कमी आहे आपण इकडे घ्या पण ठीक आहे या साइडला ठीक आहे so now we have displaced this bob from its equilibrium position towards this position या ठिकाणी आपण त्याला आणू ओके आता या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो नेहमी कुणीकडे डायरेक्ट असतो इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ इट इज डायरेक्टेड इन डाउनवर्ड डायरेक्शन and tension force is directed toward the point of suspension ओके तर इथे या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने आणि टेन्शन फोर्स सोबत काय तयार केलाय अँगल काहीतरी अँगल लक्ष द्या आपण काय केले we have displaced this bob from its equilibrium position towards this position towards the right okay by angular displacement theta इथं आपण इथे इथून डिस्प्लेस केलं इथं काय झालं असेल अँगुलर डिस्प्लेसमेंट झाला असेल थीटा ओके and at this position which are the forces are acting on this bob या बॉबवर किती फोर्स असणार तिथे पण कोणता फोर्स आपला होईल gravitational force is directed in downward direction and tension force is directed towards the point of suspension या पॉइंट कडे तो डायरेक्टेड असतो तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा याने या ऍक्सिस सोबत किती अँगल तयार केला ओके आणि इथे जेवढा अँगुलर डिस्प्लेसमेंट झाले असेल तेवढाच साईनचा काय असेल अँगल असेल कारण या कोणत्या लाईन्स आहेत या पॅरलल लाईन्स आहेत ही आणि ही कोणती लाईन्स आहे पॅरलल आणि ही त्याला इंटरसेक्ट करणार आहे दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट केलेली लाईन त्याचा अँगल काय असतो सेम असतो ओके इथं हा अँगल आणि हा अँगल सेम असेल ओके तर इथं या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मॅग्नेट्यूड किती mg आणि त्याला किती अँगल तयार केला आहे थीटा
या लाईन सोबत त्याला आपण काय करू शकतो, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो. ओके, तर आपण लिहू शकतो इतर या ठिकाणी या पोझिशनला. ओके, जेव्हा आपण त्या बॉबला किती अँगलने डिस्प्लेस केले, थीटा एवढ्या अँगलने डिस्प्लेस केले, त्यावेळेस त्या बॉडीवर किती फोर्स असणार आहे? एक टेंशन force directed toward the point of suspension. Another is the gravitational force mg. But now this gravitational force makes an angle theta. तर तरी काय तयार केला एक अँगल थीटा तयार केला आणि म्हणून याला आपण काय करू शकतो, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करू शकतो. This gravitational force is resolved into two components. ओके, तर एक असेल हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक असेल व्हर्टिकल. हा असेल हॉरिझॉन्टल आणि हा असेल समजा व्हर्टिकल, किंवा याला व्हर्टिकल म्हणून हा हॉरिझॉन्टल. तर मी तुम्हाला सांगितलं रिझॉल्यूशन करते वेळेस अँगल ज्या ऍक्सिसला लागलेला असतो ती टर्म नेहमी कोणती टर्म असते, कॉस. हा जो कंपोनंट असेल त्याचा तो असेल कॉस mg कॉस थीटा. आणि हा जो कंपोनंट असेल हा कोणता कंपोनंट असेल, mg साइन थीटा. ओके, आता या पोझिशनला आपला होणारा नेट फोर्स आपल्याला काढायचा. ओके, नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस बॉल ऍट दॅट पोझिशन. आता लक्ष द्या, इथे टेन्शन आणि mg cos थीटा या दोघांची डायरेक्शन कशी एक्झॅक्टली अपोजिट आहे. म्हणजे इथे टेन्शन फोर्स त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या हॉरिझॉन्टल कंपोनंटला तर व्हर्टिकल कंपोनंटला काय करतोय, बॅलन्स करतो. So the tension balance the vertical component of gravitational force cos theta. Okay, म्हणजे या ऍक्सिसच्या अलाव आपला होणारा फोर्स mg cos theta इकडे आणू आपण, तर t mg cos theta इकडे काय आहे. ओके, तर या ऍक्सिसच्या अलाव आपला होणारा नेट फोर्स काय 0. पण आता या ऍक्सिसच्या अलाव लक्ष द्या mg sin theta याला बॅलन्स करण्यासाठी इकडे दुसरा फोर्स नाही, अवेलेबलच नाही. ओके, दिस mg sin theta is a single force which is acting on a bob. एकच फोर्स आहे जो या बॉबवर अप्लाय होतोय, कारण की t आणि mg cos theta एकमेकाला बॅलन्स करतात तर ते एकमेकाला कॅन्सल करतील. पण mg sin theta ला कॅन्सल करण्यासाठी इकडे दुसरा कंपोनंट नाही किंवा दुसरा फोर्स तिथे नाही. म्हणजे या पोझिशनला त्या बॉबवर एक फोर्स अप्लाय होतोय आणि तो फोर्स किती आहे, mg sin थीटा. म्हणजे या ठिकाणी या बॉबवर अप्लाय होणारा फोर्स काय नाहीये, 0 नाहीये. का 0 नाहीये, कारण की ते फोर्स अप्लाय होतोय तो म्हणजे कोणता, mg sin थीटा. त्यामुळे ते पोझिशनला नेट फोर्स 0 नाहीये. नेट फोर्स जर एखाद्या बॉडीवर अप्लाय होणारा 0 नसेल त्या पोझिशनला काय म्हणतो आपण, नॉन इक्विलिब्रियम पोझिशन. Equilibrium position. Okay, this position is called non-equilibrium position. ज्या ठिकाणी नेट फोर्स त्या बॉडीवर आपला होणार काय नाही, 0 नाहीये, आणि म्हणून ती कोणती पोझिशन असेल, तर आपली असेल एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता लक्ष द्या, this mg sin theta is directed towards the, कुणीकडे डायरेक्टेड आहे, मीन पोझिशन. त्याची डायरेक्शन कुणीकडे, मीन पोझिशन. आपण सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन पाहिली, ज्यामध्ये आपण काय सांगितलं होतं की सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन in which a restoring force is always directed toward the mean position. Restoring force कुणीकडे डायरेक्ट असतो, mean position कडे डायरेक्ट. ओके, आणि त्या रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड डायरेक्टली कुठलं असतं, कशाला, त्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंट मेन पोझिशन. इथं कोणता डिस्प्लेसमेंट झाला, अँगुलर डिस्प्लेसमेंट, तर डायरेक्टली कुठलं कशाला पाहिजे, थीटा. ओके, तर हा जो mg sin थीटा आहे तो कुणीकडे डायरेक्ट मेन पोझिशन कडे डायरेक्ट आहे. तर हा जो कंपोनंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, हाच काय असेल, रिस्टोरिंग फोर्स. आपण इथे लिहू काय लिहिता आपल्याला, force acting on this bob is mg sin theta. इथं काय असेल मायनस, कारण की हा रिस्टोरिंग फोर्स या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या असा असतो अपोजिट. ओके, अँगुलर डिस्प्लेसमेंटचा कसा असेल, अपोजिट डायरेक्ट मायनस. ठीक आहे.
तर हा जो एम जी साइन थिटा आहे तो या बॉबला कुठे आणतो पुन्हा त्याच्या मेन पोझिशन. ओके, पुन्हा तो इकडे जेव्हा डिस्प्लेस होईल पुन्हा काय होईल, अँगुलर डिस्प्लेसमेंट होईल. ओके, पुन्हा तो दोन कॉम्पोनंट रिझल्ट होईल एम जी कॉस थिटा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि दुसरा एम जी साइन थिटा. हा एम जी साइन थिटा काय प्रोव्हाइड करतो, तो कुणीकडे डायरेक्टली येईल मेन पोझिशन. तर हा जो एम जी साइन थिटा आहे काय प्रोव्हाइड करतोय, नेसेसरी रिस्टोरिंग फोर्स टू परफॉर्म ए सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, तर आपण फक्त हाफ पार्ट पाहिला नाही का, हाफ पार्ट पाहण्याची काही गरज नाही, तसाच असेल. ओके, सो रिस्टोरिंग फोर्स इथे कोण प्रोव्हाइड करतो, एम जी साइन थिटा. मायनस साइन काय सांगतो, रिस्टोरिंग फोर्स, आणि हे कसे असतात अपोजिटली. ओके, तर समजलं इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? बाकी बाकीचे ठीक. So here restoring force is provided by mg sin theta. का त्याची डायरेक्शन नेहमी असते मेन पोझिशन. म्हणजे आता रिस्टोरिंग फोर्स इक्वल्स टू काय कर आपल्याला मायनस mg sin theta. ओके, मायनस mg sin theta. मग आता हा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, sin theta. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की रिस्टोरिंग फोर्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॅग्नीट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. इथं कोणतं डिस्प्लेसमेंट व्हायले, अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे, अँगुलर डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे, ना की त्याच्या साइनला, अँगुलर डिस्प्लेसमेंटच्या साइनला. ओके, लक्षात आलं मी काय म्हणतोय? In this case, the restoring force is directly proportional to mg sin theta. And आपली कंडिशन काय, डेफिनेशन काय सिंपल हार्मोनिक मोशनची? The simple harmonic motion in which restoring force is always directed towards mean position and its magnitude is directly proportional to displacement of particle from mean position. इथं जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होईल ते कोणतं डिस्प्लेसमेंट आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स कशा डायरेक्ट इक्वल पाहिजे, फक्त थीटाला डायरेक्ट इक्वल पाहिजे. पण इथं रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली इक्वल कशाला, sin theta, which is not possible. जे पॉसिबल नाही. ठीक आहे, मग आपल्याला sin थीटा काढून टाकायचं. sin थीटा काढून टाकायचं. जर sin थीटा जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला या थीटाची व्हॅल्यू किती कशी घ्यावी लागेल, we have to take value of theta less than 10 degree. We have to take value of theta less than 10 degree. म्हणजे आपल्याला या बॉबला असं डिस्प्लेस करावं लागेल तरी त्याचं झालेलं अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असेल पाहिजे, 10 डिग्री पेक्षा कमी असेल पाहिजे. And if we have done this, असं जर केलं आपण, जर अँगुलर डिस्प्लेसमेंट जर 10 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्या केस मध्ये sin थीटाची जर व्हॅल्यू काढली आपण, sin 1 डिग्री, sin 2 डिग्री, sin 3 डिग्री, sin 4 डिग्री, sin 5 डिग्री, आणि थीटाची व्हॅल्यू काढली आपण ग्रेडियंट मध्ये, sin थीटाच्या व्हॅल्यू ग्रेडियंट मध्ये आणि फक्त थीटाच्या व्हॅल्यू ग्रेडियंट मध्ये जर कन्वर्ट केल्या, दोघांच्या व्हॅल्यूज कशा येतात, सेम येतात. म्हणजे if angle is less than 10 degree, if angular displacement is less than 10 degree, then angular displacement and sin of theta both are in equal magnitude. दोघांचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम. म्हणजे जर आपण angular displacement 10 डिग्री पेक्षा जास्त घेतलं हे असं होणार, sin theta is not equal to theta. आणि मग जर तसं असेल तर फोर्स कशाला डायरेक्टली इक्वल असेल, sin थीटाच्या. ओके, आणि म्हणून त्या मोशनला काय म्हणता येणार, आपल्याला सिंपल हार्मोनिक, अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणता येणार. मग आपल्याला त्या एलिमिनेट करायचं होतं, तर मग आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फोर्स डायरेक्टली कुठून कशाला असतो, डिस्प्लेसमेंटला. इथे कोणता डिस्प्लेसमेंट आहे, अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्स डायरेक्टली कुठून पाहिजे, कशाला, फक्त थीटाला. ओके, आणि त्यासाठी आपण काय केलं, तर ह्या बॉबचं डिस्प्लेसमेंट जे आपण करतोय ते इतकं कमी करतोय, किती, 10 डिग्री पेक्षा कमी. जर अँगुलर डिस्प्लेसमेंट 10 डिग्री पेक्षा कमी जर असेल तर sin थीटाच्या व्हॅल्यू आणि थीटाच्या व्हॅल्यूज कशा येतात, सारख्या येतात. आणि sin थीटा इज इक्वल टू थीटा, देन वी कॅन रिप्लेस. मग आपण काय करू शकतो, sin थीटाला कशाने रिप्लेस करू शकतो, ठीक आहे. आता mass is the mass of a heavy bomb which is constant, and this is acceleration due to gravity, ती पण constant आहे. The force directly proportional कशाला आहे, force directly proportional कशाला आहे, थीटाला. ओके,
समजले? हे समजले का? मी जी कंडिशन आता सांगितली ती समजली का? प्लीज सांगा. ओके, इकडे बघा काय होतं माहितीये का, जर अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण जर या बॉबचा अँगुलर डिस्प्लेसमेंट 10 डिग्री पेक्षा जर जास्त घेतला तर साइन थीटा आणि थीटा इक्वल नसतील, म्हणजे आपल्याला साइन थीटाला रिप्लेस करता येणार नाही थीटा, मग इथं रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली कुठून कशाला आहे? साइन थीटा. ओके, पण आपल्या डेफिनेशन नुसार काय माहिती आपल्याला की सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो डायरेक्टली कुठला असतो? फक्त कशाला? डिस्प्लेसमेंटला. मग इथं कोणता डिस्प्लेसमेंट आहे? अँगुलर. पण इथं फोर्स कशाला डायरेक्टली होतो? साइन थीटा, म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंटच्या साइनला डायरेक्टली होतो, जे की पॉसिबल नाही म्हणून त्या मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतात. अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणता येणार नाही. मग आपल्याला काय करता येईल? आपण जे अँगुलर डिस्प्लेसमेंट घेऊ ते 10 डिग्री पेक्षा जर कमी घेतलं साइन थीटा आणि थीटाच्या व्हॅल्यू सेम येतात. मग त्या केस मध्ये आपण म्हणू शकतो sin theta is replaced by theta, then in that case the restoring force is directly proportional to theta, angular displacement. Okay, समजलं इथपर्यंत? समजलंय का? ओके, चला आता पुढे या पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट झालं या पोझिशन पासून इक्विलिब्रियम पोझिशन पासून इथपर्यंत, तर ही काय असेल? हा का तयार होईल? सर्कल तयार होईल, बरोबर आहे. आणि एवढा जर भाग घेतला आपण त्या सर्कलचा तर हा त्या सर्कलचा काय असेल? वर्तुळ कंस. ओके, आणि या वर्तुळ कंसाची लांबी आपण कन्सिडर करू x. किती आहे? x आहे. ओके, लक्षात आलं मी काय म्हणतोय? जर आपण याला कन्सिडर केलं एक सर्कल आहे तर हा त्या सर्कलचा काय आहे? वर्तुळ कंस आहे. ठीक आहे, ओके. तर त्या वर्तुळ कंसाची लांबी आपण काय कन्सिडर केली? x कन्सिडर केली. ओके, आणि इथून या इथपर्यंतची टोटल लांबी किती? l आहे. कॅपिटल एल. कॅपिटल एल म्हणजे काय? मी तुम्हाला बरं सांगितलंय. कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग प्लस रेडियस ऑफ ए बॉल. ते जे स्फियर आपण वापरतो त्याचे रेडियस प्लस लेंथ त्या स्ट्रिंगची, तर दोघांच्या बेरजेला आपण काय म्हणले? कॅपिटल एल. ओके, तर फ्रॉम फिगर, आता फिगर बोलू. फ्रॉम फिगर आपल्याला काय दिसतंय? साइन थीटा या अँगलचा जर आपण साइन घेतला, ठीक आहे, बरोबर काय आहे? ऑपोजिट साइड अपॉन टॅन. ओके, एक मिनिट. साइन थीटा थीटा इक्वल्स काय लिहितो? अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू काय लिहितो? तर आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. ओके, मग आर्क लेंथ किती आहे? आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस, त्याला काय म्हणतो आपण? अँगुलर डिस्प्लेसमेंट. इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट किती झालं आपलं? थीटा. तर या अँगलची व्हॅल्यू म्हणजे किती? तर आर्क लेंथ डिवाइडेड बाय त्याची रेडियस. ओके, तर थीटा इक्वल्स टू काय लिहितो? आर्क लेंथ किती आपली? x. ओके, आणि डिवाइडेड बाय याची जी रेडियस आहे म्हणजे या पेंडुलमची लांबी किती? कॅपिटल एल. Now put this value of theta into this equation. Okay, we get force equals to minus mg. theta ला रिप्लेस कशाने करू आपण? x by l. x by l. Okay, so mass of a ball constant, g is constant, and l length of a pendulum is also constant. मग याला रिप्लेस केलं आपण minus mg by l equals to समोर divided by x. याला रिप्लेस केलं आपण इक्वल टू आणि कॉन्स्टंट ने. चल याला आपण रिप्लेस केलं प्रोपोर्शनॅलिटी साइन ने. कॉन्स्टंट आणि इक्वल टू f is directly proportional. हे जे आहे हे काय आहे? आपली डेफिनेशन सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन इज अ पिरियडिक मोशन. ही कोणती मोशन आहे? ही अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. It is also periodic motion in which restoring force is directly proportional to the displacement. This is what displacement is. Higher displacement, बरोबर?
या पार्टिकलचं इथून इथपर्यंत झालेलं डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट and force and displacement are oppositely directed. It is represented by minus. मायनस. ठीक आहे. इथपर्यंत समजले काय केले आपण फ्रॉम फिगर वरून अँगुलर डिस्प्लेसमेंट कोणता फॉर्म्युला काय आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. तर या ठिकाणाहून इथपर्यंत जे पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट झाले त्याला काय म्हणू आपण आर्क. त्या सर्कलचा आर्क त्याची लांबी किती x आहे आणि पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून या बॉबच्या सेंटर पर्यंतचे जे डिस्टन्स आहे आपण कॅपिटल एल म्हणू त्याला काय म्हणू आपण रेडियस. तर अँगुलर डिस्प्लेसमेंट इक्वल फॉर्म्युला काय आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. आर्क लेंथ इज x डिवाइडेड बाय लेंथ इज रेडियस. रेडियस इज द लेंथ ऑफ दैट पेंडुलम. पेंडुलमची लांबी किती आहे कॅपिटल एल. तर व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये पुट केले. इथं f m g l इकडे काय आहे कॉन्स्टंट आहे. तर फोर्स इथं रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला x ला. x काय आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशन नुसार x is the displacement of particle from equation. हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल डिस्प्लेसमेंटच्या मॅग्निट्यूडला आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट कशा असतात अपोजिटली डायरेक्टेड असतात. एक मिनिट ब्लर दिसेल. एक मिनिट थांबा. ब्लर नाही ठीक. ओके एक 5 मिनिटात आपण संपून टाकू. ओके तर इथं या केस मध्ये फोर्स डायरेक्टली अँगुलर डिस्प्लेसमेंटला आपण रिप्लेस केलं कशाने x न. x इज व्हाट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके फोर्स इथं डायरेक्टली कशाला लिनियर डिस्प्लेसमेंटला x. जर आपण हे इक्वेशन लक्षात आता हे इक्वेशन आणि आता लिनियर डिस्प्लेसमेंटचे एक इक्वेशन आपण पाहिलं होतं फोर्स ज्यामध्ये फोर्स इज इक्वल टू काय देतो आपण मायनस के एक्स असं. ओके या इक्वेशन मध्ये काय फरक आहे. हा फोर्स आहे हा पण फोर्स. हे काय डिस्प्लेसमेंट आहे पण काय डिस्प्लेसमेंट. पण हे जर के असेल म्हणजे इथं के इथं कशाने रिप्लेस केलं आपण mg बाय n. म्हणजे आपण के ची आणखी एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथं फोर्स कॉन्स्टंट व्हॅल्यू काय आली या मोशन मध्ये सिंपल पेंडुलमच्या मोशन मध्ये काय आली mg बाय कॅपिटल. काय केलं आपण फक्त वी हॅव कंपेअर दिस टू इक्वेशन्स. हे इक्वेशन आपण कुठे वापरतो तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये वापरतो. हा असतो फोर्स कॉन्स्टंट ओके स्प्रिंगचा आणि इथं रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली इक्वल असतो कशाला डिस्प्लेसमेंट. तसंच इथं पण रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली इक्वल कशाला डिस्प्लेसमेंटला mg बाय l काय कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी या सिंपल हार्मोनिक मोशन सिंपल पेंडुलमच्या मोशन मध्ये जे के आहे तर कशा रिप्लेस केलं आपण mg बाय l. ओके मग आपण आता के ची व्हॅल्यू वापरू शकतो. ओके आणि के म्हणजे आणखी काय माहिती आपल्याला तर m ओमेगा स्क्वेअर. के ची आणखी एक व्हॅल्यू काय m ओमेगा स्क्वेअर. तर हे m कॅन्सल करू आपण. ओके ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली g बाय दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट करा. ओमेगा ची व्हॅल्यू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ g बाय l. ठीक आहे. आता एक लक्षात द्या मी थोडंसं फास्ट सांगतोय. आज जरी नाही कळलं तर उद्याच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे. ठीक आहे. तर हे झाले ओमेगाची व्हॅल्यू. ओके आणि ओमेगा म्हणजे काय ओमेगा इज द अँगुलर फ्रिक्वेन्सी किंवा वेलोसिटी. ओमेगाचा फॉर्म्युला काय 2π/t. त्याच्यावर आपण कशी व्हॅल्यू काढायची टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टी इकडे जाईल ओमेगा इकडे डिव्हिजन मध्ये येणार. टी जर आपण मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिलं तर 2π/ओमेगा टाइम पिरियडचा फॉर्म्युला. ओमेगाची व्हॅल्यू काय माहिती आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ g बाय l. इथं जर ठेवली तर त्यावरून आपल्याला काय मिळेल टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. जे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम आणि लॉज ऑफ सिंपल पेंडुलम ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. त्यानंतर याच्यावरचे प्रॉब्लेम्स. ठीक आहे. एक आज थोडंसं मी लक्ष द्या मला थोडंसं बोलायचं होतं.